राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी समोर येते। निवडणूक आयोगाच्या विरोधात राज्यातील महाविकास आघाडी व मनसे आक्रमक झाले असून येत्या काळात रस्त्यावर उतरण्याचा निर्धार करण्यात आलाय। विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह 1 नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह राज्यातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जाणार आहे। मतदार यादीत घुसलेले 1 कोटी मतदार बाहेर काढण्यासाठी हा मोर्चा काढला जातोय। निवडणूक आयोगाच्या या घोटाळ्याविरोधात आम्ही एकत्र लढाई लढत आहोत। राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह 1 नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेते मंडळाने दिली आहे। महाराष्ट्रातील निवडणूक यादीत मोठ्या संख्येने बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप प्रमुख विरोधी पक्षांनी केला। संजय राऊत यांनी या मुद्द्यावर जोरात प्रकाश टाकल्याचं दिसून येतंय। त्यासोबतच महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष सत्ताधारी वगळून स्वच्छ आणि पारदर्शक निवडणुका व मतदार याद्यांसाठी संघर्ष करत आहेत। निवडणूक आयोगाने या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला। 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाचे नेतृत्व शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते करतील अशी घोषणा करण्यात आली आहे।